भानुकरजी खूप चांगले होते ना? मी पण भेटलो होतो त्यांना. ते जे काही बोलायचं ना ते खरं व्हायचं. असं कोणी केलं असेल त्यांच्या बरोबर? कोणी मस्करी तर केली नाहीये ना? नाही सर, फोनवर तर सिरियस वाटत होते. पंकज, इतकी वर्ष झाली मला सीआयडी ची नोकरी करून, पण अशी केस मी पहिल्यांदाच पाहतोय की आपल्या सरांच्या बाबतीत हे सगळं घडलंय. आम्हाला कोणी कॉल केला होता? आम्ही सीआयडी कडून आहोत. मी केला होता. ते कुठे आहेत? आत आहेत. आणि ती मुलगी ती पण आहे का त्यांच्यासोबत? हो सर, आम्ही कधीपासून इथेच उभे आहोत, जेणेकरून ती पळून जाऊ नये. ठीक आहे, तुम्ही इथेच थांबा. गरज पडली तर बोलवू आम्ही. पंकज. माय गॉड. पूर्वी जरा जाऊन त्या मुलीशी बोलून बघ. हा हो सर. आणि अभिजित, या भानुकरच्या संपूर्ण स्टाफशी जरा जाऊन बोल. चौकशी करून बघ वास्तवात काय झालं होतं इथे. सर, हे बघा मिस बिंदू, आधी तुम्ही रडणं बंद करा. नाही सर, एखादा घाव किंवा मार लागल्याची खूण तर नाहीये. कोणी हल्ला तर केला नाहीये याच्यावर. मानसिक धक्क्यामुळे मृत्यू झाला असेल. हार्ट अटॅक किंवा ब्रेन हॅमरेज. हे तर आज मरणारच होते. काय म्हणाला तुम्ही? हे तर आज मरणारच होते. काय काय अर्थ काय याचा? सर, याचा अर्थ हा की हे तर लिहिलेलंच होतं. यांचं मरण तर आधीच ठरलं होतं. मी यांना नाही मारलं. तुम्हाला आधीच माहिती होतं? हा मिस बिंदू, यांचा मृत्यू झालाय. हे काय क्रिकेटची मॅच नाहीये जी आधीपासूनच फिक्स असेल. दया, बिंदू, एक गोष्ट सांग. जेव्हा भानुकरचा मृत्यू झाला तेव्हा या खोलीमध्ये तू एकटीच होतीस, हो ना? हो ना? हो सर. तर मग आता सांग, खरं खरं सांग, काय काय झालं होतं इथे? तर तुम्ही सगळे भानुकरजींच्या आधी सकाळी ऑफिसमध्ये येता. आज सकाळी काय झालं होतं जरा डिटेलमध्ये सांगाल तुम्ही? सर, भानुकर सर इतके मोठे आणि फेमस ऍस्ट्रॉलॉजर आहेत. मला म्हणायचे होते की सकाळपासूनच त्यांच्यासाठी नॉनस्टॉप फोन कॉल्स यायचे. ओह गॉड, फायनली 5 मिलियन फॉलोअर्स. भानुकर सरांनी तुम्हाला काय सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा तुम्ही बिझनेससाठी म्हणून अब्रॉडला जाल तेव्हा घरातून बाहेर पडण्याआधी तुमच्या मांजरीचा चेहरा बघा, तुमच्या बायकोचा नाही. पण तुम्ही ऐकलत का? तुम्ही तुमच्या बायकोचा चेहरा पाहिलात आणि आता बघा तुमचं प्रोजेक्ट पोस्टपोन झालं की नाही. गेस व्हॉट? सरांनी आरव कपूरच्या मूवी बद्दल जे प्रेडिक्ट केलं होतं ते खरं झालंय. रिअली? मूवीचं कलेक्शन 100 करोड आहे. वाव, हा आरव कपूर तर वेडा झाला असेल. हो रे, बघून तर असं वाटतं हाच आहे. त्याची वाईफ आणि गर्लफ्रेंड दोघांनाही सरांना भेटवणार आहे तो. हो मॅम, मी ऐकलंय तुम्ही काय म्हणालात ते. तुमचा पाळीव घोडा पळून गेलाय ना. तुम्ही येऊन सरांना भेटा, तुमचा पाळीव घोडा नक्की परत येईल. ट्यूजडे 9 AM मॅम. तुम्ही टेन्शन नका घेऊ, सर तुमच्या आधी येतील. मिस्टर भानुकर इज ऑलवेज ऑन टाइम, शार्प 9 AM. गुड मॉर्निंग भानुकर सर. आत्ताच मी वेबसाईट चेक केली. आता तुमचे ऑफिशियली 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. 50 लाख सर. 50 लाख? ही तर खूपच बॅड न्यूज आहे सर. आज तुझा बॉयफ्रेंड नंबर 15 पण तुला डम करणार आहे. आधीच्या 14 बॉयफ्रेंड सारखंच. बस टेन्शन घेऊ नकोस तू. बस बस. लिली. येस सर. आज आपला पहिला क्लायंट कोण आहे? मिसेस बिंदू. मिसेस बिंदू. त्यांना एक्झॅक्टली 9:30 वाजता आत पाठव. शुअर सर.
म्हणजे सगळं काही नॉर्मल होतं. हो सर, जेव्हा भानुकर सर ऑफिसमध्ये आले तेव्हा अगदी नॉर्मल होते आणि त्यांची तब्येत सुद्धा अगदी ठीक होती. खोट. तू काहीतरी लपवतीयस. जर भानुकरची तब्येत ठीक असती तर मग इतकी सगळी औषधं का? हा, श्वास घेण्यासाठीचा नेब्युलायझर का? अहो, ते तर भानुकर सरांना थोडासा ब्रीदिंग प्रॉब्लेम होता म्हणून डॉक्टरांनी नेब्युलायझर यूज करायला सांगितला होता. अच्छा, आज सकाळी पहिली अपॉइंटमेंट कोणाची होती? मिसेस बिंदू बरोबर 9:30 वाजता आल्या होत्या. नेहमीप्रमाणेच कंप्लेंट करत करत हा धून सरांच्या मागे लागल्या होत्या. आणि सर, जशा मिसेस बिंदू केबिनच्या आत गेल्या ठीक 10 मिनिटांनी म्हणजेच 9:40 सरांच्या केबिन मधून जोरात किंकाळी ऐकू आली. याच मिसेस बिंदूंनी सरांचा खून केलाय सर. नाही सर, मी भानुकरजींना नाही मारलंय. अहो, हे तर मरणारच होते कारण यांच्या मरणाची वेळ आधीच ठरली होती. हो, ऍस्ट्रोलॉजर भानुकरजी नाही, तुम्ही आहात तर. हा, तुम्ही प्रेडिक्शन केलं होतं का यांच्या मृत्यूचं? सर, मी कोणतंही प्रेडिक्शन केलं नव्हतं. ते सगळं तर ह्यात लिहिलंय. जो आपला मृत्यू येताना बघू शकत नाहीये तो तुझं फ्युचर काय बघणार आहे? काय आहे हे? सर, आज सकाळी भानुकरजी, आज पुन्हा तेच झालं माझ्या बाबतीत. एकदा नाही, दोनदा नाही, तर 5व्यांदा माझा नवरा मला सोडून पळून गेला. तुम्ही सांगा, काय चूक काय माझी? दोष काय माझा? दोष तुझा नाही, तुझ्या कुंडलीचा आहे. मला आधीपासूनच माहिती होतं की आज तुझा नवरा 5व्यांदा तुला सोडून पळून जाणार आहे. म्हणूनच यावेळी मी असा उपाय शोधून काढलाय की तुझा नवरा तुला सोडून कधीच पळून जाणार नाही. तू पळवलंस तरी तो जाणार नाही. जा त्या खोलीत पुन्हा एकदा जा आणि त्याच कपाटात वरून 3ऱ्या रॅकमध्ये डावीकडून 7व्या फाईलमध्ये तुझ्या कुंडली दोषाचा मी उपाय लिहून ठेवलाय. पण भानुकरजी, अगं जा तरी. आधी उपाय वाच, मग प्रश्नच उरणार नाही. जो आपला मृत्यू येताना बघू शकत नाहीये तो तुझं फ्युचर काय बघणार? भानुकरजी, ही काय फालतू चेष्टा आहे? ही माझी भविष्यवाणी नाही तर तुमची. सर, तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अहो, मी तर त्या खोलीत माझी भविष्यवाणी बघायला गेले होते, पण मला काय माहित होतं की मला तिथे भानुकरजींच्या मृत्यूची भविष्यवाणी मिळेल. म्हणजे तुझा बॉस भानुकर जो इतका मोठा ऍस्ट्रॉलॉजर होता, इतक्या आलिशान ऑफिसमध्ये बसत होता, तो लोकांची भविष्यवाणी एका जुन्या अशा पेपरवर लिहून त्या जुनाट अशा कपाटात ठेवायचा? होय सर, भानुकर सर नेहमी त्यांचं प्रेडिक्शन असंच करायचं सर. आणि कपाटात कोणत्या क्लायंटचा पेपर कुठे ठेवलाय हे त्यांना कोण सांगायचं? ते क्लायंटची बर्थ डेट आणि इतर माहिती घेऊन सर काहीतरी कॅल्क्युलेशन्स करायचे आणि त्यांना तसंच कळायचं. अच्छा, बिंदू, बाहेर जाऊन आम्ही येईपर्यंत थांब. मिसेस बिंदूचं बोलणं मला एखाद्या कोड्यापेक्षा कमी नाही वाटत असं. हो दया, पण काही झालं तरी या कोड्याचं उत्तर आपल्याला भानुकरच्या त्या कपाटामध्येच सापडेल. सर, या जितक्या फाईल्स या कपाटात आहेत त्यात वेगवेगळ्या लोकांची भविष्यवाणीच लिहिली आहे. सर, मी तर ऐकलं होतं की ॲस्ट्रॉलॉजर्स लोकांचं फ्युचर सांगण्यासाठी बऱ्याचशा फॅन्सी गोष्टींचा वापर करतात, जसं की क्रिस्टल बॉल्स, मोठे मोठे आरसे वगैरे. पण हा भानुकर लोकांचं फ्युचर सांगण्यासाठी हे कपाट, हे असे जुने पेपर्स वापरत होता. हे काही समजत नाहीये. समजेल तरी कसं? एक काम करूया, या आहेत त्या सगळ्या भविष्यवाणी घेऊन जाऊया आणि भानुकरची बॉडी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवूया. कळू देत तरी त्याचा मृत्यू झालाय कसा. सर, आता तरी मी जाऊ शकते ना? हे बघा,
मला जे काही माहित होतं ना ते सगळं मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, जोवर ही केस संपत नाही तोवर आमच्या परवानगीशिवाय तू कुठेही नाही जायचंस. आता जाऊ शकतेस तू. थँक्यू सर. आणि तुम्ही सुद्धा. भानुकरचा खून त्यांच्याच एका क्लायंटने केलाय, म्हणूनच त्यांच्या सगळ्या क्लायंट्सची हिस्ट्री आणि डिटेल्स पाहिजेत आम्हाला. सर मी तुम्हाला लिस्ट बनवून देईन आजच. आज नाही, आता. तुम्हा सगळ्यांसाठी ऑफिसचा शेवटचा दिवस आहे आज. जोवर ही केस सॉल्व्ह होत नाही ऑफिस बंद राहील. आणि तुम्हाला हे कळून चुकलंच असेल, सगळ्यांवर नजर आहे आमची, म्हणूनच कोणती हुशारी करायचा प्रयत्न करू नका. ठीक आहे? लिस्ट आता बनवून आणते सर. हा भानुकर इतरांच्या आयुष्याची भविष्यवाणी करत होता, पण याच्या मृत्यूची भविष्यवाणी कोणी केली? फ्रेडे, या भानुकरचे जितके सगळे क्लायंट्स आहेत त्या सगळ्यांची हिस्ट्री काढ, एक एक डिटेल, आणि यांच्या कॉल डिटेल्स पण काढ. माहिती काढ की मर्डरच्या दिवशी, मर्डरच्या आधी आणि मर्डरच्या नंतर हे लोक कुठे होते. इतक्या मोठ्या फ्रॉडचे 5 मिलियन फॉलोअर्स. पब्लिकला मूर्ख बनवणं किती सोपं झालंय. पूर्वी पब्लिकला मूर्ख बनवणं सोपं आहे, पण मेडिकल सायन्सला नाही. पेपरचं टेस्टिंग चालू आहे, आता माहित पडेलच. एक काम करूया, या भानुकरचे जितके क्लायंट्स आहेत ना सगळ्यांना बोलूया ब्युरोमध्ये. कळू दे तरी असा कोणता सिक्स्थ सेन्स, अशी कोणती स्पिरिच्युअल पॉवर या भानुकरकडे होती ज्यामुळे इतक्या सगळ्या लोकांना मूर्ख बनवलं त्याने. फ्रेडी, हे कुशलजी बाहेर का उभे आहेत? आतमध्ये घेऊन येतात. हो, आत तर मी आणलं असतं सर, पण इथे हे मुहूर्ताची वाट पाहतायत. काय? मी बरोबर 11:40 तुमच्या ऑफिसमध्ये एंटर करेन, जेणेकरून मी इंटरोगेशन मध्ये सुटेन आणि तुम्हाला माझ्यावर संशय घेता येणार नाही. आणि हे तू आम्हाला सांगतोयस? सॉरी सर. कमाल आहे, हा असा कसा कोसळला? भानुकरजींना कधीपासून ओळखतोस? गेल्या 2 वर्षांपासून ओळखतो. तसं काय बिझनेस काय आहे तुमचा? आणि भानुकरजींनी तुम्हाला कशी मदत केली? सर मी बिल्डर आहे आणि माझ्या न जाणो किती बिल्डिंग्स भानुकरजींनी पडण्यापासून वाचवल्यात. बिल्डिंग्स वाचवल्या? त्या कशा? ज्या ज्या प्लॉटची वास्तू त्यांना ठीक वाटायची नाही तो प्लॉट ते मला डोनेट करायला सांगायचंय. मला नुकसानीत जाण्यापासून त्यांनी बरेचदा वाचवलं. अच्छा, त्यांचं एखादं प्रेडिक्शन, एखादी भविष्यवाणी कधी चुकीची ठरली? कधीच नाही सर. त्यांच्यात एक अद्भुत शक्ती होती. त्यांना भविष्याची कल्पना खूप आधीपासूनच असायची. भानुकरजींनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे यांचा फायदाच फायदा झालाय, हो ना? तसं तुम्ही शेवटचं कधी भेटलात भानुकरजींना? मला एक कॉन्ट्रॅक्ट मिळत नव्हतं, त्याच संदर्भात मी त्यांना एकदा भेटलो होतो. एका अनाथ आश्रमात 10 लाख रुपये डोनेट करायला त्यांनी सांगितलं होतं. अच्छा. आणि त्यांनी सांगितलं होतं की ज्या क्षणी मी हे काम करेन त्या क्षणी मला ते कॉन्ट्रॅक्ट मिळेल. मग ते 10 लाख रुपये तुम्ही डोनेट केले? अर्थातच. आणि ते कॉन्ट्रॅक्ट? हो, ते तर मला मिळणारच होतं, कारण भानुकरजींनी मला सांगितलं होतं की ते कॉन्ट्रॅक्ट मला मिळणारच आहे. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. सॉरी सर, मी बरोबर 2 मिनिटांनंतर इथून निघेन. इतक्या सगळ्या पेपर्स पैकी मी सगळ्यात आधी हा पेपर एक्झामिन करते, भानुकरच्या मृत्यूचा प्रेडिक्शन वाला पेपर, ज्याने हे कळेल की ही इंक किती वर्षांपूर्वीची आहे. याच्यावर काय लिहिलंय? वर्ष कुठलं लिहिलंय? 2010. विश्वास बसत नाहीये सर की हे नक्की कसं घडलं. त्यांच्यामुळेच माझं शीना बरोबर लग्न झालं, मला नोकरी मिळाली, खूप काही केलं होतं त्यांनी आमच्यासाठी. अच्छा रमणजी, हे सांगा की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही कुठे होतात? आम्ही भोपाळमध्ये होतो 2 आठवड्यांपासून. काय करत होतात तुम्ही भोपाळमध्ये? भानुकरजींनीच यांना उपाय सांगितला होता आमचा त्रास दूर करण्यासाठी. म्हणाले आपल्या गावाला जा आणि 10 बेघर लोकांची घरं शोधून त्यांच्यासाठी घरं बांधा. त्यांनी सांगितलं आणि यांनी ऐकलं. इतरांचं घर बांधण्यासाठी आपलं घर विकून टाकलं. झाले आमचे सगळे त्रास दूर. सांगून सांगून थकले मी यांना की ज्योतिषांच्या भानगडीत पडू नका, पण माझं ऐकतील तर ना. हे तर भानुकरजींचं सोडून बाकी कुणाचं काही ऐकतच नव्हते ना. बरं झालं ते गेले, पिच्छा सुटला आमचा त्या ढोंगी भानुकर पासून. 2010 आणि कागदावर इंक सुखायला कमीत कमी 3-3.5 वर्ष लागतात. You're right, sir. इंक डेटिंग मेथडने एक्झॅक्टली आपल्याला कळेल की ही इंक किती वर्षांपूर्वीची आहे. तो 1 नंबरचा ढोंगी होता. तो लोकांना हा विश्वास पटवून द्यायचा
की त्याला त्यांचं फ्युचर आधीपासूनच माहिती आहे. श्रवणजी, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? जरा स्पष्ट बोला. तुम्हाला माहित होतं का मी आज मरून शर्ट घालून येणार आहे? नाही. आज सकाळपर्यंत मलाही माहित नव्हतं की मी मरून शर्ट घालून येणार आहे. पण भानुकरला माहिती असायचं, तेही कैक वर्ष आधी, की मी आजच्या दिवशी मरून शर्ट घालणार आहे. जर मला एक संधी मिळाली असती तर मी जगाला हे सांगितलं असतं की तो किती मोठा ढोंगी आहे. आजारी होतो मी. डॉक्टरांना काहीही समजत नव्हतं. भानुकरजींनी सांगितलं 10 किलो सोनं एखाद्या निराधार बाईला दान कर. मी केलं. एक आठवड्यात मी अगदी बरा झालो. जे डॉक्टर माझ्यासाठी करू शकले नाहीत ते भानुकरजींनी केलं. ज्योती, तुला काय वाटतं भानुकरजींबद्दल? माझं कधी त्यांच्याशी बोलणं नाही झालं. बोलणं नाही झालं? तुझ्यासाठी कधी भविष्यवाणी नाही केली का त्यांनी? केली होती, पण त्यापैकी एकही खरी नाही झाली. आणि खरं सांगायचं तर मला तो माणूस आजवर कधी समजलाच नाही. विचित्रच होता. सारे भानुकरचे क्लायंट्स असे दुःखी आणि काळजीत आहेत, जणू कोणीतरी त्यांचं आपलं कोणीतरी नात्यातलं मेलं असावं. यांच्या बोलण्यावरून एक गोष्ट तर लक्षात येते सर, की हा भानुकर यांना उपाय देण्याच्या नावाखाली यांच्याकडून पैसे उकळत होता. ज्योतिषाच्या नावावर बिझनेस. आणि कोणीतरी त्याच्याच धंद्यामध्ये त्यालाच मात दिली. हा साळुंके, बोल. काय? याचे सगळे ऑर्गन्स आधी तर अचानक एकाच वेळी कंजेस्ट झाले आणि मग कोलॅप्स झाले. सगळ्यात आधी लंग्स. सध्या तरी गॅस्ट्रोचे सिम्पटम्स आहेत. याला डायरिया किंवा मग नॉशिया झाला असेल. मग अचानक त्याच्या शरीरात विचित्र अशी जळजळ व्हायला लागली आणि मग याच्या शरीरातले सगळेच्या सगळे सेन्सेशन नम व्हायला लागले. सगळ्यात आधी त्याची जीभ, मग तोंड आणि मग बाकीचे सगळे अवयव हळूहळू कोलॅप्स व्हायला लागले. त्यामुळेच हा गेला. साध्या शब्दांमध्ये याचा मृत्यू झालाय हॅमरेज किंवा एखादा खूप मोठा शॉक बसल्यामुळे. आणि हे झालंय एखाद्या विषारी केमिकलमुळे. आणि ते केमिकल कोणतं आहे ते अजून तरी कळलं नाहीये. मग ते कधी कळेल? लवकरच कळेल. ठीक आहे. जनरली एखाद्या नॉर्मल हेल्दी माणसाला असं हॅमरेज होत नाही. आणि याला तर कोणता आजारही नव्हता. फक्त हलकसं कंजेशन होतं लंग्स मध्ये. अच्छा, म्हणजे म्हणूनच हा नेब्युलायझरचा वापर करत होता. एक्झॅक्टली. आणि मला वाटतं बॉस, त्या नेब्युलायझरच्या मार्फतच ते विषारी केमिकल याच्या लंग्स मध्ये पोहोचवलं असणार. म्हणूनच सगळ्यात आधी त्याचे लंग्स कोलॅप्स झाले. मी ते नेब्युलायझर पाठवून दिले टेस्ट करण्यासाठी. लवकरच कळेल की अखेर ते कोणतं केमिकल होतं ज्याच्यामुळे याचा मृत्यू झाला. माझी शंका खरी निघाली. काय? भानुकरच्या मृत्यूचं प्रेडिक्शन ज्या इंकने लिहिलं होतं ती इंक जुनी नाहीये, अगदी फ्रेश आहे. काय? हो सर, ही इंक अजून पूर्णपणे सुकलीही नाहीये. याचा अर्थ भानुकरच्या मृत्यूची भविष्यवाणी आता नुकतीच लिहिली गेली असणार. म्हणजे कधी लिहिली असेल? कदाचित आज सकाळीच. हे बघा, ना ही इंक जुनी आहे आणि ना हा पेपर. मी जेव्हा हा पेपर या सोल्युशन मध्ये टाकला तेव्हा बघा काय निघालं. हा तर बिनदुधाचा चहा दिसतोय. युअर राईट सर, हा चहाच आहे. याचं केमिकल कंपोजिशन अगदी चहाच्या केमिकल कंपोजिशन सारखं आहे. हा पेपर नवा आहे, तोही लोकल. फक्त त्याला चहाच्या पाण्याने डाय केलंय. ओ, म्हणजे हा पेपर जुना वाटेल. म्हणजे आपला संशय खरा निघाला. हा भानुकर कोणी ज्योतिषी बितिषी नव्हता.
फ्रॉड होता, फ्रॉड. पण मग सर, ती सगळी इन्फॉर्मेशन जी त्या पेपरवर लिहिलेली असायची ती खरी कशी काय व्हायची? हो सर, भानुकरचे क्लायंट्स इतके मूर्ख तर नसतील की त्यांच्यासमोर तो लिहून देईल आणि त्यांना पत्ताही लागणार नाही. मग ही परफेक्ट इन्फॉर्मेशन यायची तरी कुठून? कपाट, भानुकरचं कपाट. या भानुकरचं कपाटच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देईल. डिसेंबर. जल्लाद, तू माझं आयुष्य हिरावून घेतलंस, मी तुझं फ्युचर हिरावून घेईन. तुला कोणीही वाचवू शकणार नाही. तुझी स्वतःची भविष्यवाणीही नाही. 1 लाखाहून जास्त कमेंट्स आहे तिथे. जवळपास 10 ते 15 हजार तर मीच वाचल्यात. कितीतरी जणांनी भानुकरचं कौतुक केलंय, थँक्यू म्हटलंय. पण हा तर सरळ सरळ धमकी देतोय, तेही बोल्ड लेटर्स मध्ये. काय काय आहे हे? तारिका, मला तुझी मदत हवी आहे. तुमच्या भानुकर सरांचा खून कसा झालाय ते आम्हाला कळलंय. त्यांच्या नेब्युलायझर मध्ये कोणीतरी जीव घेणं केमिकल मिसळलं होतं, ज्यामुळे आधी त्यांचे लंग्स फेल झाले आणि नंतर सगळे ऑर्गन्स. आता प्रश्न हा उरतो की हे काम तुमच्यापैकी कोणी केलं? आमच्यापैकी? सर, तुम्ही हे असं कसं बोलू शकता? आम्ही भानुकर सरांना का मारू? आम्ही सगळे सरांच्या मृत्यूमुळे इतके शॉक्ड आहोत की आम्ही कमलला शोधतोय. कमल? हा कमल कोण आहे? भानुकर सरांचा पुतण्या, जो त्यांच्यासोबत याच ऑफिसमध्ये काम करतो आणि त्यांच्यासोबत त्यांच्या घरातही राहतो. कमल तर भानुकर सरांचा राईट हँड होता सर. आणि महत्वाचं म्हणजे कामाच्या बाबतीत ते सगळ्यात जास्त विश्वास त्याच्यावरच ठेवायचे. हो सर. आणि भानुकर सरांच्या मृत्यूनंतर आम्ही कमलला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नही केला, पण कालपासून कमलचा काहीही पत्ता नाहीये. हो सर, कमलला भानुकर सरांच्या मृत्यूबद्दल नक्कीच काहीतरी माहितीये, म्हणून तर अचानक असं गायब झालाय तो. ते आम्ही बघतो. तुम्ही सगळे जाऊ शकता. हा दया, अरे यार, गोष्टीत एक नवीन कॅरेक्टर आलंय. कमल भानुकरचा पुतण्या आहे, त्यांच्यासोबत त्यांच्याच घरात राहतो. मला वाटतं की भानुकरच्या कपाटाचं रहस्य हा कमलच उघड करू शकतो. उचल त्याला. नाही, मी इथेच आहे यार, तू बघ. मी जरा भानुकरचं ऑफिस नीट बघून घेतो. काय माहित, मला माझं फ्युचर इथेच सापडेल. कमाल आहे. इतकं मोठं घर, कोणी वॉचमन नाही, कोणी नोकर नाही, आणि त्यावर दरवाजा उघडा. कोणी जेवून इथून निघून जरी गेलं तरी कोणाला कळणार नाही. कमाल आहे. फ्रेडे, तू घराच्या आत बघ, तोवर आम्ही आउट हाऊस मध्ये बघतो. कमल, कमल, हा तर मेलाय. याची बॉडी खूपच जास्त आखडून गेली आहे. मला असं वाटतं याला मरून कमीत कमी
6 ते 8 तास झालेले असावेत. गळा दाबून मारला याला. एक मिनिट. गळा दाबून मारला असेल तर हा तडफडला कुठे असेल? आणि इथे तर झटापटीच्या काही खुणाही नाहीयेत. सगळ्या गोष्टी अगदी जागच्या जागी आहेत. म्हणजे याला दुसरीकडे मारलंय सर? होऊ शकतं पंकज. असं असू शकतं की त्या लोकांनी याला दुसरीकडे मारून याचं प्रेत इथे आणून टाकलेलं आहे. सर, जर याला मारायचंच होतं तर इतकं टॉर्चर का केलंय? पंकज, मला असं वाटतं की ज्याने कोणी याला मारलंय मानसिकदृष्ट्या आजारी असणार तो, किंवा त्याला कमलकडून काहीतरी इन्फॉर्मेशन काढून घ्यायची होती वाटतं. सर, अरे मेला? हो सर, अख्खं घर शोधून पाहिलं, घरात कुणी नाहीये. आणि शेजाऱ्यांकडे चौकशी केली तर असं कळलं की इथे फक्त काका पुतण्याच राहत होते. अरे, हा सगळा स्टाफ कुठे गेला? विसरलास? काल दया सरांनी काय सांगितलं होतं? आत्तापासून ऑफिस बंद. अहो, पण अभिजित सर तर इथेच होते ना. अभिजित सर. मी इथे. सर, सर तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला ना एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. त्या कमलला ना कोणीतरी माहितीये, सगळं माहितीये. कमलचाही कोणीतरी खून केला. मग तुम्ही भानुकरच्या केबिन मध्ये का बसला आहात? मी इथे तुमची वाट बघतोय, तुमचं फ्युचर सांगण्यासाठी. आमचं फ्युचर? काय पंकज, तुला जाणून घ्यायचंय ना की तुझं लग्न कधी होईल? हो सर. आणि तुला नाही जाणून घ्यायचंय की तुझं प्रमोशन कधी होईल? हो. अरे, तुम्ही रडताय कशाला? मी रडत नाहीये पंकज, हे आनंद अश्रू आहेत. अरे, आधी तुमचं फ्युचर जाणून तरी घ्या. हो सर. तिथे त्या खोलीत आहे तुमचं भविष्य. त्या खोलीत जे कपाट आहे तिथे 6 नंबर कप्प्यात डावीकडून 3ऱ्या फाईल मध्ये लिहिलेलं आहे की तुझं प्रमोशन कधी होईल. गो. चला 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 सर, चला चला. 6 नंबर 6 नंबर डावीकडून 3री फाईल. 1 2 3. यात आहे माझं भविष्य. अरे मग लवकर बघा ना तुमचं भविष्य. अहो, काय झालं? पुन्हा का रडताय? अरे पंकज, यात लिहिलंय, प्रयत्न करत राहा, तुमचं प्रमोशन तुमच्या रिटायरमेंट पर्यंत होईल. अरे अभिजित सर, मीच भेटलो होतो का तुम्हाला मस्करी करायला? अभिजित सर, अरे अभिजित सर. अभिजित सर बाहेर असतील. अभिजित सर. अरे मी इथे आहे. सर. अभिजित सर कुठे आहात? कपाटाच्या मागे. अहो, कुठे कपाटाच्या मागे? अरे, दुसरं कपाट उघडा. अरे बघताय काय? धक्का मारा. अरे कुठे आहात? समजत नाही अभिजित सर, तुम्ही काय बोलताय? कपाटाला धक्का मारा आणि आत या. अभिजित सर. फ्रेडी सर. सर, मानलं तुम्हाला. अखेर तुम्ही या कपाटाच्या रहस्यावरचा पडदा उचललातच. पंकज, एक काम कर, या भानुकरचे जितके एम्प्लॉईज आहेत ना त्यांना जरा परत बोलव इथे. त्यांच्याशी बोलायचंय मला. हो सर. सर, थोडं तर लक्षात येतंय माझ्या, पण एक गोष्ट सांगा ना मला की तुम्ही भानुकरच्या केबिन मधून या कपाटाच्या मागे कसे काय पोहोचलात? फ्रेडी, जेव्हा मी
भानुकरची केबिन पुन्हा एकदा नीट पाहिली तेव्हा कळलं की भानुकरच्या बाल्कनीतून गुप्त दरवाजा निघतो. माहितीये तो दरवाजा कुठे उघडतो? कुठे सर? इथे, या कपाटाच्या मागे, जिथे बसून मी 2 मिनिटात तुझी भविष्यवाणी लिहिली. भानुकर फ्रॉड होता हे तर आपल्याला माहित होतं, पण हे समजत नव्हतं की क्लायंटला जी भविष्यवाणी त्याला द्यायची असायची ती अगदी वेळेवर या कपाटापर्यंत कशी पोहोचायची. मग मला श्रवणचं बोलणं आठवलं. आज सकाळपर्यंत मलाही माहित नव्हतं की मी मरून शर्ट घालून येणार आहे, पण भानुकरला माहिती असायचं, तेही कैक वर्ष आधी, की मी आजच्या दिवशी मरून शर्ट घालणार आहे. श्रवण सारखंच बाकीच्या क्लायंट्सना पण असंच वाटायचं की भानुकरने त्यांचं भविष्य आधीपासूनच या कपाटात लिहून ठेवलंय, पण वास्तवात काही वेगळंच होतं. भानुकर आणि त्याच्या क्लायंटच्या व्यतिरिक्त आणखी कोणीतरी होता जो मायक्रोफोन आणि कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांना बघायचा आणि त्यांचं बोलणं ऐकायचा. हो सर, कमाल. येस, कमाल. तो कमालच होता जो भानुकर आणि त्याच्या क्लायंट्सचं बोलणं ऐकून इथे याच टेबलवर बसून त्याच्या क्लायंट्सचं भविष्य लिहायचा आणि क्लायंट या कपाटापर्यंत पोहोचण्याच्या आधीच तो त्यांचं भविष्य त्यांच्या फाईलमध्ये ठेवून द्यायचा. चला, या कपाटाचं रहस्य तरी कळलं फ्रॅडी. हा पूर्वी सर, मी तुम्हाला एक स्नॅपशॉट पाठवलाय, तुम्ही चेक केला? हो, वाचलं मी. ही तर सरळ सरळ मर्डरची धमकी वाटतेय. एक्झॅक्टली. मी तुम्हाला समजावते. 6 डिसेंबर दुपारी 12:41 जल्लाद नावाच्या भानुकरच्या एका फॉलोअरने त्याच्याच वेबसाईटवर धमकी देणारी एक कमेंट पोस्ट केली होती. आता मी तारिकासोबत आहे. मी तुम्हाला भानुकरच्या मृत्यूच्या प्रेडिक्शनवाल्या लेटरचा स्नॅपशॉट पाठवते, तुम्ही चेक करा. 1 सेकंड. जो आपला मृत्यू येताना बघू शकत नाहीये तो तुझं फ्युचर काय बघणार? जो आपला मृत्यू येताना बघू शकत नाहीये तो तुझं फ्युचर. पूर्वी, तू जे दोन्ही स्नॅपशॉट पाठवलेत ना, त्यात एक कॉमन स्पेलिंग मिस्टेक आहे, फ्युचरची. आता दुवे जुळायला लागलेत. भानुकर आणि या कमलचा खुनी जल्लादच आहे. आता या जल्लादपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. सर, ज्या कम्प्युटरद्वारे ही कमेंट पोस्ट केली गेली आहे त्याचा IP ॲड्रेस मी ट्रेस केलाय. व्हेरी गुड. ॲड्रेस काय? एक्सक्यूज मी. येस सर. CID. CID आमच्या हॉटेलमध्ये? हाऊ कॅन आय हेल्प यू सर? हे पहा, आम्ही एका खुन्याला शोधतोय जो 6 ऑक्टोबर 2024 तुमच्या या कॉफी शॉपमध्ये आला होता, दुपारी जवळपास 12 ते 1 मध्ये. नो ऑफिसर, आय एम शुअर तुमचं काहीतरी कन्फ्युजन झालंय. हे बघा, आम्ही CID आहोत. खात्री असल्याशिवाय आम्ही कुणाच्याच वाटेला जात नाही. त्या खुन्याने कुणाच्या तरी वेबसाईटवर कमेंट पोस्ट केली होती आणि त्या कमेंटचा IP ॲड्रेस ट्रेस करूनच आम्ही इथवर पोहोचलोय. एक काम करा, तुम्ही हा जो CCTV कॅमेरा लावलाय ना त्याचं फुटेज द्या आम्हाला. 6 ऑक्टोबर 2024 सर, 6 ऑक्टोबर 2024 फुटेज तर आमच्याकडे नाहीये, कारण आम्ही दर आठवड्याला फुटेज डिलीट करतो. आपल्या मेंबर्सना बऱ्याचशा ऑफर्स देता तुम्ही. बरेच मेंबर्स दिसत आहेत तुमच्या हॉटेलचे. हो सर. एक काम करा, 6 ऑक्टोबर 2024 12 ते 1 दरम्यान तुमच्याकडे जितके कस्टमर्स आले होते त्यांच्या बिलाची रिसिप्ट पाहिजे. ओके सर. आणि तुमचे जेवढे काही मेंबर्स आहेत त्यांची लिस्ट द्या आम्हाला. यस सर. पूर्वी नीट चेक केलं होतं ना? इथलाच ॲड्रेस होता? हो सर, मला पूर्ण खात्री आहे सर. हे ज्या मेंबर्स आणि कस्टमर्सची लिस्ट देतील त्यामध्ये एक नाव नक्कीच असं असेल जे भानुकरच्या क्लायंट लिस्टमध्येही असेल. हो सर, मला इन्फॉर्मेशन मिळाली की लगेच तुम्हाला कॉल करतो. हो, यप. ओके सर. सर, ही घ्या हॉटेल मेंबर्स आणि कस्टमर्सची लिस्ट, आणि ही आहे भानुकरची क्लायंट लिस्ट. सर, यात एक नाव कॉमन आहे, ज्योती. आणि खरं सांगायचं तर मला तो माणूस आजवर कधी समजलाच नाही. विचित्रच होता. या ज्योतीला जरा परत ब्युरोमध्ये बोलव. मला कळेल की या हॉटेलच्या IP ॲड्रेसवरून भानुकरला ती जी धमकीवाली कमेंट पोस्ट केली होती त्याच्या मागे ज्योतीचा हात आहे की आणखी कुणाचा? सर, ज्योती 6 डिसेंबर 2016 दुपारी 12 आणि 1 मध्ये
तू हॉटेल कॉफी डेच्या कॉफी लाऊंज मध्ये बसली होतीस, हो की नाही? त्याच वेळी जेव्हा भानुकरच्या वेबसाईटवर कोणीतरी त्याला ठार मारून टाकण्याची धमकी दिली होती. आम्हालाही माहिती आहे आणि तुलाही. हा काही योगायोग नाहीये. हो, मी होते तिथे. मी तिथली गोल्ड मेंबर आहे, म्हणून बऱ्याचदा जात असते मी. त्या दिवशीही गेले होते माझ्या मित्रासोबत. मित्र? कोण मित्र? तो लंडनहून आलाय. आय मीन आला होता. आता तो इंडियामध्ये नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या मित्राचं नाव, त्याचा फोन नंबर आणि तुम्ही त्याला का भेटला होतात याच्या जरा डिटेल्स लिहून द्या. लिहू? हो, लिही. जाऊ शकतेस तू. पूर्वी ज्योती एंटरप्राइजेस मध्ये फोन लाव. छोटस काम आहे माझं. तुम्ही सगळे इथे? हे बघा, मला जितकं माहित होतं मी तुम्हाला ते सगळं सांगितलंय. तर मग हो, तुम्ही- सांगितलं ना, सांगितलं. आम्ही पण इथे तुम्हाला काहीतरी सांगायला आलोय. तुझ्या फ्रेंडशी बोललोय आम्ही. तोच लंडनवाला. तो तर म्हणत होता की तू लंडनला शिफ्ट होण्याचं प्लॅनिंग करतेस कोणत्या तरी पर्सनल कारणामुळे. CID? काय चाललंय इथे सगळं? कसली चौकशी करताय माझ्या मुलीकडे? जरा धीर धरा उत्तमजी, हळूहळू सगळं काही कळेल तुम्हाला. बरं ज्योती, आठवतंय तुला आम्ही तुला काल डिटेल्स का लिहायला लावल्या? कारण भानुकरच्या मृत्यूच्या प्रेडिक्शनच्या हँडरायटिंग सोबत तुझं हँडरायटिंग मॅच करता यावं. आणि माहितीये काय झालं? हँडरायटिंग मॅच झालंच नाही. हे सगळं काय चाललंय? हँडरायटिंग मॅच अँड ऑल. तुम्हाला काय सिद्ध करायचंय? अरे ते तुम्हाला सांगायचंच विसरलो. आम्ही तुमच्या ऑफिसला गेलो होतो. ज्योती एंटरप्राइजेस, तुमच्या हातांनी लिहिलेल्या काही नोट्स हव्या होत्या हँडरायटिंगसाठी. माझं हँडरायटिंग? हो, ज्योतीची हँडरायटिंग तर मॅच नाही झाली. मग म्हटलं तुमची तरी मॅच करून बघूया, आणि ती मॅच झाली. तुमचं हँडरायटिंग आणि भानुकरच्या मृत्यूचं प्रेडिक्शन वाला हँडरायटिंग मॅच झालं. आणि तुम्हाला माहिती आहे की कॉमन फॅक्टर काय? अल्फाबेट F. व्हॉट? जसं आम्हाला ज्योतीने सांगितलं की ती हॉटेलची गोल्ड मेंबर आहे, तेव्हा आम्ही सगळ्या मेंबर्सची लिस्ट पाहिली. त्यात तुमचं पण नाव निघालं. मग काय झालं? मी मेंबर आहे, त्यात काय विशेष आहे? तुम्हाला काय सिद्ध करायचंय? काय हवंय काय तुम्हाला? आम्हाला काय म्हणायचंय ते तुम्हाला अगदी व्यवस्थित कळलंय. काय जल्लादजी, आता समजलं की आणखी सांगू की कसं तू भानुकरला मारलास? मी भानुकरला का मारेन? ते तर माझे गुरु होते. भानुकरच्या वेबसाईटवर धमकी तूच दिली होतीस ना? नाही. हँड रायटिंग मॅच झालंय मिस्टर उत्तम. आणि ज्या तारेने तू कमळचा गळा घोटला होतास त्या तारेवर आम्हाला तुझ्या बोटांचे ठसे मिळाले. शकत नाहीत. ते माझे ठसे असूच शकत नाही. आमच्याकडे बोटांचे ठसे आहेत मिस्टर उत्तम. माझे ठसे तिथे मिळू शकत नाहीत. मी सांगतोय ना, नाही मिळू शकत. नाही मिळू शकत. नाही मिळू शकत? हे रिपोर्ट्स खोटे आहेत कारण माझ्या हातात ग्लव्स होते. चला, हे एक बरं झालं, खरं तुझ्या तोंडून बाहेर पडलं. तसं खरं हे आहे की आम्हाला कोणत्याही बोटाचे ठसे मिळाले नव्हते. आम्हाला हे सत्य तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. आता सांग, का केलास? माझा बिझनेस हळूहळू तोट्यात चालला होता. पैशांची खूप अडचण होती मला. त्याच दरम्यान ज्योतीसाठी एका खूप मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलाचं स्थळ आलं. ते म्हणाले की त्यांना लग्नाच्या बरोबरच बिझनेसमध्ये पार्टनरशिप पण करायची आहे. ज्योतीला मुलगा पसंत पडला होता, लग्न नक्की झालं होतं. मला वाटलं की माझा पैशांचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि ज्योतीला एक चांगला मुलगा मिळेल, तिचं एका चांगल्या घरात लग्न होईल. एका महिन्यानंतर मुलाच्या बापाचा फोन आला आणि ते मला म्हणाले की कोणा भानुकरनं त्यांना सांगितलं की माझ्या मुलीच्या पत्रिकेत दोष आहे म्हणून. माझं तर जणू जगच उद्ध्वस्त झालं. माझ्या मुलीची अवस्था मला बघवत नव्हती. मग एक दिवस मला कळलं की
त्या मुलाचं लग्न दुसऱ्या मुलीशी होतंय आणि ती मुलगी भानुकरनं त्याच्यासाठी शोधली होती. ज्योतीला हे अजिबात सहन नाही झालं. हॉटेलच्या कॉफी शॉपमध्ये ज्योतीनं मला सांगितलं, मला इथून लांब निघून जायचंय, लंडनला. माझं रक्त खवळत होता की माझ्या पोटची मुलगी माझ्यापासून दूर जाते आणि तेही त्या भानुकरमुळे. म्हणूनच रागाच्या भरात तू ती धमकीवाली कमेंट वेबसाईटवर पाठवलीस आणि हीच तुझी सगळ्यात मोठी चूक होती. कारण तुझ्या धमकीवाल्या कमेंटमध्ये आणि भानुकरच्या मृत्यूच्या प्रेडिक्शनवाल्या लेटरमध्ये एक कॉमन स्पेलिंग मिस्टेक होती, फ्युचर. आणि हीच चूक आम्हाला तुझ्यापर्यंत घेऊन आली. मी हे जाणून होतो, मी हे चांगलंच जाणून होतो की तो एक नंबरचा फ्रॉड आहे. पण मला हे माहिती करून घ्यायचं होतं की तो लोकांना कसा हातोहात फसवतो. मी त्याच्यावर नजर ठेवून होतो आणि मला दिसलं की त्याच्या ऑफिसमध्ये सगळ्यात अधिक कमल आला. मी समजून गेलो की सत्य काय आहे हे तोच मला सांगू शकेल. कमल, गाडीत बस. मला तुझ्याबरोबर काही एक महत्वाचं बोलायचं आहे. ड्रायव्हर चल. भानुकरनं माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करून टाकलं होतं, म्हणून त्याचं मरण गरजेचं होतं. जर मी त्याला जिवंत सोडलं असतं तर जेव्हा जेव्हा मी माझ्या मुलीकडे बघितलं असतं तेव्हा तेव्हा मी शर्मेनं मेलो असतो. बाबा, आम्ही समजू शकतो की तुम्ही जे काही केलं ते एक बाप म्हणून केलं, पण भानुकरला मारण्याऐवजी जर त्याचं सत्य जगासमोर आणलं असतं तर ज्योतीसारख्या बऱ्याच मुलींचं आयुष्य वाचलं असतं. शेवटी तुम्ही तेच केलं जे भानुकर करायचा. ते खोटं बोलून लोकांचं भविष्य बिघडवायचे आणि त्याचा खून करून तुम्ही तुमचं आणि तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. फ्रेडी, चला आता.